सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थांचा वाढता विळखा हा समाजासमोरील गंभीर धोका असून विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच सायबर सुरक्षितता आणि व्यसनमुक्तीबाबत जागरूक राहणे ही काळाची गरज आहे, असं प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केलं. आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल सांगली येथे आयोजित सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते. या कार्यक्रमात डॉक्टर चंद्रशेखर हळीगळे, सायबरच्या रुपाली बोबडे यांनीही मार्गदर्शन केले. तुषार दोशी म्हणाले, डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे आर्थिक फसवणूक, ऑनलाईन गुन्हे आणि विविध सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मोबाईल, सोशल मीडिया आणि ऑनलाईन व्यवहार करताना प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर विकासासाठी उपयुक्त ठरतो, मात्र निष्काळजीपणामुळे मोठे आर्थिक आणि सामाजिक नुकसान होऊ शकते. अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की पूर्वी गांजा, चरस आणि ब्राऊन शुगर पुरते मर्यादित असलेले व्यसन आता एमडी, मेफेड्रोन, LSD सारख्या घातक कृत्रिम अंमली पदार्थांपर्यंत पोहोचले आहे. विद्यार्थ्यांनी व्यसनाचे पहिले पाऊलही टाकू नये. परिसरात कोणी व्यसनाच्या आहारी जात असल्याचे आढळल्यास पालकांना माहिती देऊन पोलिसांशी संपर्क साधावा. पोलिसांकडे समुपदेशन आणि पुनर्वसनाची यंत्रणा उपलब्ध असून जागरूक नागरिकांच्या सहकार्यानेच सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थांविरोधातील लढा अधिक प्रभावी होऊ शकतो, असे आवाहन त्यांनी केले. पब्लिक स्कूल येथे सायबर अवेअरनेस आणि अँटी नार्कोटिक्स अवेअरनेस याच्याकरता एक प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता, ज्याच्यामध्ये इथले विद्यार्थी यांनी भाग घेतला. याच्यामध्ये आणि ही आम्ही एक YouTube लिंक देऊन सर्व इतर कॉलेजेस, शाळा, इतर ग्रुप, इव्हन सामान्य नागरिक यांनाही याचं आव्हान केलं होतं की बघा, याच्यामध्ये दोन उद्देश होते की आजकालची दोन नवीन आव्हानं आहेत आमच्यासमोर. एक तर सायबर गुन्ह्यांचं एक आव्हान आहे, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होतं आणि मानसिक धोका बसतोय. तसंच दुसऱ्या बाजूला अँटी नार्कोटिक्स सबस्टन्सचं जे आज जाळं पसरलंय, ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग हा त्याच्यामध्ये बळी पडतोय. तर त्यांना अवेअरनेस करणं आणि या दोन्हींचा मिलाप करून हा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. उद्देश हाच होता की या दोघांबद्दल बालगोपाळांमध्ये आणि समाजामध्ये अवेअरनेस निर्माण व्हावा, हा उद्देश होता. सांगली जिल्हा पोलिसांतर्फे ही मोहीम वर्षभर चालू राहील अशा प्रकारची, आणि सगळ्यांना मी आवाहन करतो की या दोन्ही गोष्टींना बळी पडू नये. जय हिंद, जय महाराष्ट्र.